संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधि राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हे जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू अष्ट ज्ञानेश्वर तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय या मानवी देहाचं महत्व तुम्हालाही पटवून देतात आणि मलाही सुद्धा विठ्ठल अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारण आहे काय निमित्तानं आहे तुम्हा सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्ही मला खूप दुरून बोलवलंय लक्ष्मी माता मित्र मंडळ आयोजित लक्ष्मी माता मंदिर जीर्णोद्धारानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे तुम्ही जेवढी शांतता ठेवसाल तेवढं सुंदर कीर्तन होईल बरोबर आहे का नाही एक तर जागा झाली थोडी लोक झाले जास्त बरोबर आहे का नाही एक तर आपली जागा खूप छोटी आहे त्याच्यामध्ये जेवणाचं नियोजन चालू आहे सगळं फक्त थोडं ऍडजस्ट करा काय करा ऍडजस्ट करा अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची विठाला तुम्ही आणि मी पुण्यवान आहोत दादा की तुमच्याने माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झाला आहे लक्ष देऊन कीर्तन ऐका बरेचशा नास्तिक लोकांचा एक प्रश्न आहे की प्रत्येक मनुष्य मंदिर का बांधत असेल हा सर्वात मोठा प्रश्न आहे बरं महाराज लोक म्हणतात एवढे मोठे मंदिर बांधण्यापेक्षा एवढे मोठे आश्रम बांधण्यापेक्षा त्यापेक्षा गोरगरिबांसाठी जर शाळा काढल्या गोरगरिबाच्या योजनेसाठी जर काही उपक्रम राबवले तर निश्चित तेही चांगलंच कार्य पण लक्ष देऊन ऐका माझी सर्वांना विनंती आहे मंदिर बांधणे हे तुमचं आणि माझं कर्तव्य नाहीये मंदिर बांधणं हा तुमचा आणि माझा धर्म आहे महाराज काय धर्म आहे लक्ष देऊन ऐका धर्म जर जगला तर तुम्ही आणि मी जगू हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आणि मला तरी मी तरी या मताचा महाराज आहे बरेचशा लोकांनी आम्हाला असाही प्रश्न केला एवढं मोठं राम मंदिर बांधलं हजारो कोटी रुपये खर्च झालाय त्या मंदिरासाठी एका नास्तिकाने मला 2-4 दिवसापूर्वी प्रश्न केला होता म्हणे महाराज एवढं मोठं मंदिर बांधण्यासाठी जर भारतीयांसाठी भारतीयातल्या गोरगरीब मुलांसाठी जर एखादी गोरगरिबाची शाळा काढली असती तर निश्चित हा देश अजून पुढे गेला असता मी त्या नास्तिकाला जे उत्तर दिलं ते खूप सुंदर आहे म्हणलं बाबा शाळेत बिघडलेले लोक कॉलेजमध्ये बिघडलेले लोक IT पार्कला बिघडलेले लोक विद्यापीठामध्ये बिघडलेले लोक हे फक्त आणि फक्त या देशामध्ये मंदिरातच नीट होतात म्हणून पहिले मंदिर बांधायचे महाराज तुमच्या बालेवाडीमध्ये ज्यावेळेस कोणी येईल त्यावेळेस तुमचा बंगला नाही बांधणार कारण की बंगले प्रत्येकाचेच आहे महाराज तुम्ही सगळे मंत्री आहे नुसते मंत्री नाहीये गुंठा मंत्री आहे बाकीचे तरी मंत्री कधीतरी माजी होऊ शकतात पण तुम्ही जीवनभर कधी बी गुंठा मंत्री जे मेली तरी लोक म्हणतील अहो ते गुंठा मंत्री होते ते माजी मंत्री कधीच म्हणणार नाही तुम्हाला एवढे श्रीमंत लोक आहात महाराज तुम्ही मग लक्ष देऊन ऐका एखादा कीर्तनकार असेल एखादा महाराज असेल तो जर एखाद्या गावामध्ये गेला तर त्या गावामध्ये तुमच्या बंगल्याला पाहून तो प्रसन्न नाही होणार तो तुमच्या गावामध्ये गेल्यानंतर पहिलं तुमचं मंदिर पाहिल काय पाहिल मंदिर पाहिल तुम्ही 50 करोड रुपयाचा बंगला बांधा तुमच्या दारात जर तुळशी वृंदावन नसेल तर मला स्मशानभूमी इथे घर काय स्मशानभूमी आहे तुमचा बंगला किती मोठा हे नाही पाहत जो हिंदू धर्माचा पाईक आहे जो परमार्थिक माणूस आहे तो ज्यावेळेस तुमच्या बंगल्यात प्रवेश करेल त्यावेळेस पहिल्याच्या दारात तुळशी का बरोबर आहे का नाही जसं बंगल्याला शोभा तुळशीशिवाय अजिबात नाहीये तसं गावाला शोभा मंदिराशिवाय अजिबात नाहीये म्हणून या तरुण मित्र मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद खूप आता या मंदिराला सहकार्य सर्वांनीच केलेलं आहे म्हणून सर्व ज्यांनी या मंदिरासाठी सहकार्य केले त्या सर्वच मंडळीला खूप खूप धन्यवाद की खूप सुंदर नजर लागाव एवढं गोड मंदिर तुम्ही बांधलंय फक्त सर्व ग्रामस्थ मंडळीला माझी विनंती आहे जेवढं सुंदर मंदिर बांधलं ना महाराज 10 पट त्याच्यापेक्षा त्या मंदिराची जोपासना तुमच्याने माझ्याकडून झाली पाहिजेत महाराज
मंदिर बांधणं सोपं आहे हो, पण मंदिराची जोपासना करणं खूप अवघड आहे महाराज. गळ्यामध्ये माळ घालणं सोपं आहे, पण माळ टिकवणं खूप अवघड आहे. बरोबर आहे का नाही? संस्था टाकणं सोपी, पण संस्था टिकवणं खूप अवघड आहे. महाराज होणं सोपं आहे, पण महाराज की पण टिकवणं खूप अवघड आहे महाराज. मंदिर बांधायला काही नाहीये. अहो मी सुद्धा 3.5-4 कोटी रुपयाचं चोकोबरायचं मंदिर बांधलं. मंदिर बांधलं खूप सुंदर, व्यवस्थाही खूप चांगली झाली, फार महाराष्ट्र राज्याचे सीएम सगळे येऊन गेले, पण आता कोणी राहायला तयार नाही ना. बर मंदिर एवढं सुंदर आहे, तुम्ही जसे बंगले बांधले त्याच्यापेक्षा 10 पट सुंदर मंदिर आहे, एसी मंदिर आहे सर्व, पण आता मंदिराची जोपासना करण्यासाठी कोणीतरी पाहिजेत ना महाराज. माझी सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे, अरे मुस्लिम धर्माचा माणूस जर दिवसातून 5 वेळेस नमाज पडत असेल, लक्ष देऊन कीर्तन ऐका माझं, मुस्लिम धर्मातला माणूस दिवसातून जर 5 वेळेस नमाज पडत असेल, तर हिंदू धर्मातल्या माणसाने एकदा का होईना दिवसातून हनुमान चालीसा म्हणलीच पाहिजे गाड्यानं. हे तुमचं माझं कर्तव्य. नाही हनुमान चालीसा म्हणायची तर कमीत कमी हरिपाठ म्हणा. नाही हरिपाठ म्हणायचं, नाही हनुमान चालीसा म्हणायची, तर एवढं सुंदर तुम्ही सर्व मंडळीने लक्ष्मी मातेचं मंदिर बांधलंय. कमीत कमी तुमच्या ड्युटीला जाता जाता एकदा का होईना त्या मातेचं दर्शन घ्या महाराज. पूर्वीचे लोक, शेतकरी लोक ज्यावेळेस होते ना, सकाळी उठले, चहा पेले की पहिले मारुतीरायाच्या मंदिरात जात होते, आणि संध्याकाळी शेतातून आले, चहा घेतले की पहिले मारुतीच्या मंदिराला जातोय. का? म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता, आणि र म्हणजे रम्यता. या तिन्ही गोष्टी माणसाला एका ठिकाणी प्राप्त होतात, म्हणून मंदिराची गरज महाराष्ट्राला आहे. वेढावलं सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं, अगदी नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळींनी ठेवलाय. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय मानवी देहाचं महत्व तुम्हालाही पटवून दाखवताय, मलाही पटवून दाखवतात. या समाजामध्ये काही प्रकारचे वर्ग आहे महाराज, लक्ष देऊन ऐका. काहींना नरदे मिळाला नाही, कळाला नाही 1, काहींना मिळाला पण कळाला नाही 2, आणि काहींना कळाला पण मिळाला नाही 3. खरं सांगू का, आपण भाग्यवान मंडळी आहोत की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त आहे महाराज. पण खरं सांगू का, ज्या गोष्टी माणसाला प्राप्त असतात त्याच्याविषयी कधी माणसाला महत्व कळलंच नाही महाराज. ज्या गोष्टी नाही त्याच्याविषयी माणसाला महत्व कळतं, ज्या गोष्टी प्राप्त आहे त्याच्याविषयी काय महत्व कळणार आहे. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती. एवढं गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. आपल्या गावाच्या 10-12 म्हशींनी विचार केला का आपण कीर्तनाला जाऊ? अजिबात नाहीये. एखादं चुकून जर कुत्र कीर्तनाला आलं तर लोक त्याला काढून देतात. बरोबर आहे का नाही? फक्त बसणाऱ्या मंडळीला एवढंच सांगायचं, बाबा माणसं आहे तोपर्यंत कीर्तन ऐकून घ्या, कुत्रे झाल्यावर लोक मंडपात येऊ देत नाही. माणसं आहे तोपर्यंत कीर्तन, पण पुण्यवान आहोत. काहींना नरदे मिळाला नाही, कळाला नाही 1, काहींना मिळाला पण कळाला नाही, त्यामध्ये तुम्ही आणि मी अभागी आहोत. एवढं सुंदर नरदे प्राप्त झालाय महाराज, पण आपल्याला याचं महत्व कधी कळेल काही सांगता येत नाही. महाराज सांगतात, देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. अरे आपल्यासारखे पुण्यवान या जगामध्ये कोण राहील महाराज? स्वर्गातील देवांना जो सोहळा दुर्लभ होता, आपण त्रेतायुगामध्ये जन्माला होतो का नाही काही सांगता येत नाही. बरोबर आहे का नाही? पण कलियुगामध्ये, त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक आपण पाहिला न पाहिला देव जाणे, पण कलियुगामध्ये प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक तुम्हालाही पाहायला भेटला आणि मलाही पाहायला भेटला. आपण पुण्यवान. तसंही आपण जेवढं पाहिलं तेवढं कोणीच पाहिलं नाही महाराज. एखाद्या म्हाताऱ्या माणसाला जर उभं केलं ना, त्याला विचारलं, बाबा तुमच्या काळात तुम्ही काय पाहिलं? ते म्हणतात मी 72चा दुष्काळ पाहिला. आपण काय काय पाहिलं तुम्ही लक्ष द्या. फक्त कोरोना पाहिला, चिकनगुनिया पाहिला, डेल्टा पाहिला, तो म्युकर मायक्रोसिस कोणता होता ना, ते डोळे बाहेर येतो, तोही पाहिला. बरोबर आहे का नाही? काय पाहायचं राहिलं महाराज? आपण अतिवृष्टी पाहिली, सांगली कोल्हापूरचा महापूर सुद्धा आपण पाहिला, 370 कलम रद्द होताना सुद्धा आपण आपल्या डोळ्यासमोर पाहिले, राम मंदिराचा निकाल सुद्धा आपण आपल्या डोळ्यासमोर पाहिला, राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा सुद्धा आपण आपल्या डोळ्यांनी पाहिला, राम मंदिराचा मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा सोहळा सुद्धा पाहिला. अरे मी खरं सांगू का महाराज, आपल्याला प्रत्येकाला स्वाभिमान वाटला पाहिजे. आपण महाराष्ट्रातले लोक आहोत महाराज, खरं सांगतोय तुम्हाला. तुम्ही अयोध्येच्या राम मंदिराची थोडी माहिती घेतली तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात येईल. प्रमुख 10 इंजिनियर होते महाराज ते मंदिर बांधण्यासाठी. किती? 10 इंजिनियर. त्यातले 8 इंजिनियर हे महाराष्ट्रातले, ही महाराष्ट्राची शान आहे महाराज. राम मंदिरासाठी जेवढं सागवानाचे लाकडं लागले, जेवढं काही दरवाजासाठी सागवान वापरलंय,
ते सागवण सुद्धा महाराष्ट्रातलं होतं. काय महाराष्ट्रातले लोक हुशार आहे महाराज, पहा ना तुम्ही, जिथं जातील तिथं राजेच होतात महाराज. बाकीचे कोण कोणत्या पदावर काही कळत नाही, पण अख्ख्या राम मंदिराचा पैसा महाराष्ट्राच्या ताब्यात आहे, हे एक महाराष्ट्राचं विशेष आहे महाराज. गोविंदगिरीजी महाराज त्या राम मंदिराचे काय कोषाध्यक्ष म्हणजे सचिव आहे. जेवढा पैसा जगातून जमा झालाय त्या पैशाचा मालक कोण आहे? महाराष्ट्राचे. अजून काय सांगायचं महाराज, आपण पुण्यवान आहे. पूर्वी विदेशातून लोक दिल्लीला उतरले ना की पहिले म्हणायचे ताजमहल कहा है असं म्हणत होते. आता मी तुम्हाला नारदाच्या गादीवरून सांगतो, विदेशातला कोणताही माणूस दिल्लीच्या एअरपोर्टवर उतरल्यावर तो पहिला म्हणाल की राम मंदिर कुठे आहे म्हणून. बरोबर आहे का नाही? एवढं सुंदर मंदिर झालंय. महाराष्ट्र तसा सगळ्या बाबतीत कसा आहे महाराज, तुम्ही पहा ना, मी करोनाच्या काळात म्हणलं होतं महाराष्ट्रातले माणसं तुम्हाला कुठंच सापडणार नाही काम करायला, कारण हे जिथं कामाला जातात तिथं मालक होतात. आमच्या आळंदीतून जे उत्तर प्रदेशला गेले संन्यासी व्हायला ते डायरेक्ट मठाचे मालकच झाले, शिकलेच नाही. हो ना, ही परिस्थिती महाराज. मी वृंदावनला भागवत शिकण्यासाठी गेलो होतो, त्यावेळेस आम्हाला कोणी घेतच नव्हतं, कारण महाराष्ट्रीयन म्हणलं की लोकांच्या मनात एक धासकी, कारण त्यांना माहिती हे छत्रपतीच्या वंशातले लोक आहे, यांना नोकरदारी जमत नाही, हे जिथं जातील तिथं राज्यच करतील महाराज. ते प्रभू राम सुखदासजी यांची एक गीता मंदिराची शाखा होती. आम्ही त्यांना म्हणायचो पंडितजी मग प्रसाद दीजिए. आम्हाला 10 वेळेस परत पाठवलं. राधाष्टमीला एक गायनाचा कार्यक्रम होता आणि मग तिथे एक मी हिंदी गवळण म्हणली आणि मग ते स्वामीजी म्हणे, ए पंडित कल से तुम प्रसाद लेने के लिए आ जाओ. मग आम्ही तिथं 27 जण होतो. 2 महिने प्रसाद घेतला महाराज. 3ऱ्या महिन्यानंतर त्या मठाचा मालक सुद्धा आपलाच होता. आम्ही जी ठरवू ती भाजी, आम्ही जी ठरवू ती कडी. म्हणजे अवघड आहे, कारण की हा आपल्या ब्लडिंगचा काय गुण आहे, कोणता आहे? ब्लडिंगचा गुण आहे. विठाला विठाला राम मंदिराचा मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा सुद्धा आपण पाहिला. अजून काय काय पाहायचं राहिलं, सगळा महाराष्ट्र झोपेला असताना सकाळचा शपथविधी सुद्धा आपण अजून तर काय काय पाहणार आहे तुम्ही. काल परवाचा धक्का पाहिल्यानंतर नेमकं मला कळेना जे काय चाललंय, काही चालू आहे, जे चालू आहे ते बरं आहे. फक्त एवढंच म्हणायचं, धुंद झाला तुझा दरबार, बस. अजून काय व्हायचं राहिलं, अजून बरंच पाहायचं राहिलं. ताण नका घेऊ. विठाला विठाला भगवान राजा परीक्षितीला भागवत सांगत असताना स्वर्गातील देव अमृत कलश घेऊन आले आणि शुकाचार्यांना सांगतात, महाराज ते भागवत अमृत जे आहे ते तुम्ही आम्हाला द्या, आणि हे जे स्वर्गात अमृत आहे ते राजा परीक्षितीला पाहिजे, तो काय होऊन जाईल, अमर होऊन जाईल. त्यावेळेस शुकाचार्यांच्या मुखातले शब्द किती गोड आहे. शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला सांगतात, देवतांना सांगतात, हे देवतांनो ऐका, क्व सुधा क्व कथा लोके क्व काचक क्व मनिर्महान ब्रह्मरातो विचारेन तदा देवांजहासह. कुठं स्वर्गातील अमृत आणि कुठं भागवत अमृत, दोघांची बरोबरी कशी होईल? हिरा आणि गारगोटी याची बरोबरी कधी होऊ शकत नाही. सुरा नामपी दुर्लभहा. सुरा म्हणजे देव. देवांना जी गोष्ट दुर्मिळ आहे ते भागवत असेल, ते कीर्तन असेल, तुम्हाला आणि जर मला सहज प्राप्त होत असेल तर आपल्यासारखे पुण्यवान या विश्वाच्या पाठीवर कोण असेल. या नरदेहाचं महत्व असं आहे, पण कशामुळे? नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तने आनंद गाऊ किती. स्वर्गात सगळं काही गाड्यांना, पण स्वर्गात कीर्तन नाही ऐकायला भेटत. बरं महाराज, कीर्तन नाही भेटत स्वर्गामध्ये, पंढरपूरची वारी नाही, पण स्वर्गात सगळं काही आहे. स्वर्गात पुण्य केल्यानंतर मनुष्य स्वर्गात जातो, पण स्वर्ग म्हणजे एटीएम आहे. तुम्ही खात्यावर पैसे टाकायचे आणि तुम्हाला जर काही लागत असेल तर एटीएम घालायचं आणि पैसे काढायचे. बरोबर आहे का नाही? पुण्य संपादन करा. पुण्य संपादन केल्यानंतर स्वर्गात, पण जसं जसं स्वर्गातील गोष्टीचा उपभोग घेसाल तसं तसं तुमचं पुण्य कमी होतं. आणि एकदा का पुण्य संपलं की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये सांगतात, किती गोडे पहा, ते त्वं भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम शिने पुण्यमृत लोकम विशंती एवं त्रैधर्म मनो प्रपन्ना गतागतम काम कामा लभन्ते. मग तया पुण्याची पावती सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. म्हणून स्वर्गातील लोक सुद्धा जर या नरदेहाची अपेक्षा करत असेल, इथं बसणाऱ्या सर्व जाणकार मंडळीला माझी विनंती आहे, मग एवढा सुंदर नरदेह तुम्हाला आणि मला प्राप्त झालेला आहे, काय याचं महत्व कळू नये. एक सांगू महाराज, एवढे गोड नरदेहाने भगवंताने इंद्रिय दिलेले तुम्हाला. ज्या माणसाला एखादं इंद्रिय कमी असेल त्या माणसाला जाऊन विचारा तुम्ही.
एखाद्या माणसाचा जर अपघातामध्ये हात गेलेला असेल ना, त्या माणसाचा जाऊन 2 मिनिटं चर्चा करा, ए दादा काय हाताची किंमत आहे या. एखाद्या माणसाला जर पॅरेलाइजचा झटका आला असेल, 2 मिनिटं जाऊन बसा त्याच्या समोर, त्यावेळेस तुम्हाला कळेल की आपण किती भाग्यवान आहे, आपलं सर्व शरीर चांगलं आहे. खरं सांगू का महाराज, ते तुम्ही जगातला किती भारी कंपनीचा मोबाईल घ्या, आयफोन घ्या, सॅमसंग घ्या, कोणताही घ्या, सगळ्या मोबाईलचे सॉफ्टवेअर या जगामध्ये मिळतात. पण शरीर रूपी मोबाईल असा आहे महाराज, एकदा का याचं सॉफ्टवेअर गेलं ना, तुम्ही किती प्लॅस्टिक सर्जरी करा महाराज, शेवटी नैसर्गिक जे आहे ते नैसर्गिकच आहे ना. तुम्ही कोणाचाही डोळा बसवा, तुमचा जो आहे तो तुमचाच आहे महाराज. आणि माझी विनंती आहे, देवानं सर्व इंद्रिय बाद करा माणसाचे, कानपूर लाईन कधीच बंद करू नये आबा. एकदा का कानपूर लाईन बाद झाली ना, एवढं मोठं टेन्शन आहे. आपण म्हणा अहो चला कीर्तनाला, ते म्हणतो जेवले का तुम्ही, काय किती मोठा फरक आहे, डिफरन्स पहा ना, डायरेक्ट पश्चिम अवघड आहे. मला आठवलं म्हणून उदाहरण सांगतो. एक धनगर समाजाचा माणूस होता, हिवाळ्याचे दिवस होते, 200-400 मेंढ्या होते त्याच्याकडे, चांगला व्यावसायिक मोठा माणूस होता. वास्तविक धनगर हे त्यांचं नाव नाही, त्यांना पहिलं धनागर म्हणायचे. धनगर समाजाच्या कपड्यावर, धनगर समाजाच्या घरावर जाऊ नका. महाराष्ट्रात सर्वात जास्त जर पैसा कोणाकडे असेल तर धनगर समाजाच्या लोकांकडे आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग 400-500 मेंढ्या होत्या, मेंढ्या चारत होता, पण भूक लागली, हिवाळ्याचे दिवस होते. 2-3 मेंढ्याचं दूध काढलं, गरम केलं दूध आणि झोपला मस्त एका आंब्याच्या झाडाखाली. एवढी गार झोप लागली, एवढी गार झोप लागली की उठला तर पाजली तर 8 वाजलेले. जोऱ्या जोऱ्यात रडायला लागला, मेंढ्या चरता चरता निघून गेल्या. काय करावं, कसं करावं, आता रात्री कोणाला विचारणार आहे. सकाळी 6 वाजता उठला आणि ज्याला भेटेल त्याला विचारत होता, अहो माझ्या मेंढ्या बघितल्या का तुम्ही, माझा संसार त्या मेंढ्यावर, माझ्या लेकरायचं लग्न वगैरे सगळं सगळं त्याच्यावरच आहे. अनेक लोकांना विचारले पण कोणाला माहित नव्हतं. एक मनुष्य सकाळी सकाळी ज्वारी राखत होता, आणि जुने लोक ज्वारी राखत असताना गोफण राहायची, ती पाखरं मारण्यासाठी काय राहायची गोफण. एका माणसाने विचारलं, का तुम्ही मेंढ्या बघितल्या का माझ्या. आता तो बोलला काही नाही, पण त्यानं असं दक्षिण दिशेला गोफण फिरवली. याला वाटलं तिकडं आपल्या नक्की मेंढ्या गेल्या. हे गेलं तिकडं, मेंढ्या सापडल्या. धनगर इमानदार होता, माळकरी होता. आल्याबरोबर एकदम अशी गुबगुबीत मेंढी होती, एकदम पांढरी शुभ्र. हे बघा 250 मेंढ्या सापडून दिल्या हो तुम्ही माझ्या, त्याबद्दल मी तुम्हाला 1 मेंढी बक्षीस देतोय. आता ज्याला हे बोलत होता तो 40% बाहेर होता. किती टक्के बाहेर होता, 40%. तो म्हणला, हे बघा मी सकाळी 6 वाजेपासून ज्वारी राखतोय, मी तुमची मेंढी मोडली नाही. पण किती मोठा डिफरन्स आहे. हा म्हणतो मेंढी बक्षीस देतोय, तो म्हणतो मेंढी मोडली. दोघांचा वाद चालू होता. एका घोड्यावाला मनुष्य रस्त्यावर जात होता. धनगर समाजाच्या माणसाने आवाज दिला, ओ दादा इकडे या. तो घोड्यावाला आल्यानंतर धनगर समाजाचा माणूस सांगतोय, माझ्या 250-300 मेंढ्या हरवल्या होत्या, या गरिबानं सापडून दिल्या. मी यांना एक मोठी चांगली देखणी माझी मेंढी बक्षीस देतोय. तो म्हणतो मी सकाळी 6 वाजेपासून बिना जेवण केल्याचं ज्वारी राखतोय, मी यांची मेंढी मोडली. आता ज्या घोड्यावाल्याला बोलवलं होतं तो 80% बाहेर होता. तो म्हणला, हा घोडा माझ्या मालकीचा आहे, मी तुमच्या दोघांच्या बापाला देणार नाही. किती मोठा अवमेळ आहे हा. तिघांचा वाद चालला. तो धनगर समाजाचा माणूस हुशार होता. तो म्हणे, हे बघा आपला तिघांचा वाद मिटू शकत नाही, आपल्याला गावाच्या पाटलाकडे जायचं. पहिले तंटामुक्ती अध्यक्ष नव्हते, पहिले जुने म्हातारे राहायचे, ते गावातून कोणतीच केस बाहेर जात नव्हती. कोणाचा खून जरी झाला तरी पोलीसची गाडी कधी गावात येत नव्हती महाराज. आता हेच सांगतात पोलिसाला. एवढं अवघड झालेलं आहे. आता पोलीस पाटलाकडे जायचं, पण पोलीस पाटलानं अगोदरच एक उद्योग करून ठेवलेला होता. पोलीस पाटलाला 2 बायका होत्या. काहीतरी घरामध्ये वाद झाला दोघीचा, दोघी चांगल्या झोडपल्या आणि मारून काढून दिल्या होत्या घराच्या बाहेर. आणि पाटील दारातच बसला होता. सगळं गाव म्हणत होतं, पाटील बायका घरात घ्या. पाटील म्हणे काही झालं चालतं, त्या दोघीला घरात घेत नाही. तितक्या ते 3 जण तिथं पोहोचले. धनगर समाजाचा माणूस म्हणला, पाटील राम राम. हो राम राम. माझ्या 250 मेंढ्या या माणसानं सापडून दिल्या, त्याबद्दल यांना एक चांगली सुंदर मेंढी बक्षीस देतोय. तो म्हणला, सकाळी 6 वाजेपासून ज्वारी राखतोय पाटील, मी यांची मेंढी मोडली नाही. तिसरा म्हणतो, पाटील तुम्हाला तर माहिती आहे आमच्या बाप दाद्यापासून आमच्याकडे चांगले चांगले घोडे, हा घोडा माझ्या मालकीचा आहे, मी या दोघांच्या बापाला देणार नाही. ज्या पाटलाला हे सांगत होते तो पाटील 185% बाहेर होता. तो एकाच वाक्यात म्हणला, अख्खा पुणे जिल्हा जरी तुम्ही माझ्या घरी आणला तरी मी माझ्या बायका घरात घेणार नाही. फक्त एक इंद्रिय निकामी झालंय तुमचं. कोणतं? कानपूर लाईन बंद झाल्यानंतर जर एवढी फजिती महाराज,
ज्या ज्या लोकांच्या किडनॅप केले अशा लोकांना जाऊन भेटा, ज्यांचे वाल गेलेले अशा लोकांना जाऊन भेटा. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, एवढा गोड नरदे प्राप्त झालाय ना, कबीर महाराज किती गोड सांगतात पहा. औट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. एवढा 3.5 हाताचा नरदे माझ्या विश्व मालकाने तुम्हाला भगवंताच्या चिंतनासाठी दिलाय. जे इथं आहे घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात, एवढा अनमोल किमतीचा नरदे, एवढा सुंदर आहे, हेची देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कुठे, बाकीच्या ठिकाणी कुठंची सुविधा नाहीये. मग एवढा सुंदर नरदे, त्याचा हेवा तुम्हाला आणि मला वाटावं यात नवल नाहीये. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. मग जी गोष्ट तुम्हाला आणि मला प्राप्त आहे त्या गोष्टीचं सोनं करणं तुमचं आणि माझं कर्तव्य. महाराज, माझी सर्व माता मावल्यांना, पुरुष मंडळीला विनंती आहे, जीवनामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी परत मिळतील गड्या, नरदेह परत मिळणार नाही ना. मग एकदा जर मिळालाय ना, त्या संधीचं सोनं करा. पण काय आहे, जी गोष्ट माणसाला प्राप्त असते तिच्याविषयी माणसाला कधी महत्व कळत नाही. आणि महत्व कळण्यासाठीच तर हा अभंग आहे. तुकोबराय सांगतात, एवढा अनमोल किमतीचा नरदेह आहे ना, मग स्वर्गातील लोक जर या नरदेहाची अपेक्षा करत असेल, मग एवढा चांगला नरदेह जर तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय, संधीचं सोनं करा, वेळ नका वाया घालू. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहाचा. आंधळेच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेह सापडलेला आहे महाराज तुमच्याने माझ्या हातामध्ये. वेळ नका वाया घालू. वेळ निघून गेल्यानंतर जीवनामध्ये एक गोष्ट उरते, तिचं नाव आहे पश्चाताप, पश्चाताप आणि पश्चाताप. मग वेळ निघून गेल्यानंतर लोक रडत बसतात, अब क्या सोचे क्या होना है, जो होगा अच्छा होगा, पहले सोचा होता पागल, पहले सोचा होता पागल, अब रोने से क्या फायदा, अब क्या सोचे क्या होना है, जो होगा अच्छा होगा. वेळ निघून गेल्यानंतर पस्तावा का करतात, जेव्हा हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. वेळ तोपर्यंत अभ्यास करून घ्या, वेळ तोपर्यंत सगळ्या गोष्टी करून घ्या. नवीन आळंदीकर मंडळी, आमचं झालं गेलं पार पडलं. आता आम्ही नावावर अजून 5 वर्ष जरी जगलो तरी जगू शकतो, कारण आम्ही ज्यावेळेस आळंदीला होतो त्यावेळेस आमच्या पुढे कोणी टार्गेट नव्हतं महाराज. आमच्या बापानं आळंदीला टाकलं, गुरुजी विठ्ठल दादांना माहिती, आमचे कावळे महाराज. आमच्या डोक्यात का कीर्तनकार का गायन, नुसतं पक्वात जोडायचं तर 7-7 वर्ष नुसतं पक्वातच जोडू. 32 मात्रेच्या चक्रधारापर्यंत पक्वात झाला. त्यावेळेस इच्छाही नव्हती मला प्रति व्हायचंय म्हणून. हा, आता पोरांची धारणा नाही राहिली ना महाराज. बाबा 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 बाबा, एकीकडं वैराग्याच्या गप्पाही करतात आणि एकीकडं फिरायची बी अपेक्षा खूप झाली. म्हणजे कष्ट न करता श्रीमंत व्हायचं आणि अभ्यास न करता ज्ञानी व्हायचंय महाराज. पहिलं जर आळंदीला गेले तर संध्याकाळी 7 वाजेपासून सकाळच्या 5 वाजे लोक फक्त घाटावर पाखवाजच ऐकायला मिळायचं महाराज. आम्ही पुण्यवान आहे गड्या, आम्ही जास्त पुण्यवान नाही, काय 72चे नाही आम्ही लोक, पण काहीतरी 5 वर्ष आम्ही बिना मोबाईलचे आळंदीत होतो. हे भाग्यवान आहे महाराज, 5 वर्ष बिना मोबाईलचे. आम्ही ज्यावेळेस आळंदीत होतो त्यावेळेस आम्हाला बागा मधुकरी शिवाय पर्यायच नव्हता महाराज. आता काय महाराज, आता एवढा पैसा मुबलक झाला, बाबा 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 बाबा, काही ताणच नाही राहिला. जे जया पाहिजे ते आहे रे. वेळेत सगळ्या गोष्टी करा. आळंदीतून माणूस जर नाही शिकला महाराज तर तो संसाराच्याही कामी पडत नाही, परमार्थाच्याही कामी पडत नाही, डायरेक्ट बैल होतो तो. कारण आळंदीत राव एवढा आळशी होतो, त्याला घरी जाऊन काम करायची इच्छा नसते. वय झाल्यावर घरचे म्हणतात लग्न करावं, ते खर्च यायला काय सांगावं, पोरगं काय करतं म्हणून. याला एक तर गाता येत नाही, वाजवता येत नाही. बरं ठीक आहे. आणि लोकांना परमार्थिक माणूस चालत नाही, त्यांना चॉईसचा माणूस पाहिजेत. कसा पाहिजे? चॉईसचा.
म्हणून ठरवून घ्या, जोपर्यंत अभ्यास करायचा तोपर्यंत पखवाज ना, तर पखवाज एक पखवाज आणि पखवाज दोन्ही पखवाज. गायन असेल तर गायन एक गायन, गायन दोन्ही गायन. अभ्यास जर असेल तर अभ्यास एक अभ्यास आणि अभ्यास दोन्ही अभ्यास. अभ्यास्त्रिक अभ्यास आणि अभ्यास चोक अभ्यास. दुसरा विषय नसला पाहिजे. प्रथमम नार्जिते विद्या. 25 वर्ष तुम्हाला काय करायचा अभ्यास करून घ्या. 25 ते 50 आमच्या सारखं डोळा खराब हो, पार तो आंधळा झाला तरी 25 ते 50 पैसा कमवायचा म्हणजे कमवायचा. कोणी किती का कण आहे ना, लोकांना मुळ्यात होऊ द्या, आपण पैसा कमवायचा म्हणजे कमवायचा. कारण की धनवंता लागी सर्व मान्यता आहे. हे जर माझे तुकोबाई म्हणतात तर त्या प्रमाणाचा आदर आपण केलाच पाहिजे. विठाला विठाला. वेळ निघून गेली की जीवनामध्ये जी गोष्ट उरती तिचं नाव आहे पश्चाताप. पश्चाताप आणि पश्चाताप. महाराज सांगतात इथं येऊन जर देवाचं चिंतन नाही केलं तर हा नाही तरी गेला जन्मवाया. जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया. देवाचं चिंतन नाही केलं तर एका वाक्यात तुकोबाराने सांगितलं नाही तरी गेला जन्मवाया. तूने जीवन गवा दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया. अमृत को छोड़ा पीता शराब तू, हरि भजन को मुख मोड़ दिया. पैसों के खातिर करता मिलावट, नेकी और नीति को भूल गया. तूने जीवन गवा दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया. ज्याच्यासाठी आलेली हत्ती जर गोष्ट जीवनामध्ये प्राप्त नाही झाली निश्चित माणसाचा जन्म वाया जातो. तुकोबराय सांगतात एवढा अनमोल किमतीचा जो नरदे आहे, स्वर्गातील लोक ज्या नरदेहाची अपेक्षा करतात त्या नरदेहाला आम्ही जन्माला आलो पण आम्ही धन्य झालो. का? जीवनामध्ये धन्य जर व्हायचं असेल तर माणसाने एक तर दास पांडुरंगाचं झालं पाहिजे, नाही तर संताचं झालं पाहिजे. अभंगाचं दुसरा जन्म असणाऱ्या सर्व मायबापाला विनंती, संसाराचा दास होण्यापेक्षा एक तर साधूचा दास व्हा, नाही तर देवाचा दास व्हा. खरं सांगू का महाराज, इथं या
इथं आल्यानंतर निश्चित तुमच्या जीवनाला काहीतरी वळण मिळणार आहे महाराज. मी नेहमी सांगत असतो, काही लोक म्हणतात की महाराज माझ्यासारखा दारुड्या जगामध्ये कोणीच नव्हता, पण कीर्तन ऐकल्यापासून माझ्यामध्ये खूप चेंजेस झालं. चेंजेस झालं म्हणजे नेमकं काय झालं, त्याला शेपूट थोडी आली काही. जो वाईट मार्गाने चालत होता तो आता चांगल्या मार्गाने चालायला लागला. त्यानं गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली, पंढरपूरची वारी करायला लागला, आषाढी एकादशीला पंढरपूरला जायला लागला, एकादश उपवास करायला लागला. खरं सांगू, आज हा समाज स्थिर ठेवण्यामध्ये, समाजाला चांगलं वळण लावण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं जर योगदान कोणाचं असेल तर ते फक्त वारकरी संप्रदायाचं आहे महाराज. मी विनंती करतो तुम्हाला, म्हणून माझी सर्वांना विनंती, हा दरबार हजारो देखे पर ऐसा कोई दरबार नहीं, दरबार हजारो देखे है. हजार दरबार पाहिले असतील महाराज तुम्ही. उत्तर प्रदेशला जर भागवत शिकायला गेले तर ब्राह्मण असेल तरच कथा शिकवतात. कर्मकांड शिका, हे करा ते करा. आपला संप्रदाय किती चांगला आहे महाराज. जेवढे माझे ज्ञानोबरायचे छोटे छोटे विद्यार्थी आहे तेवढेच माझ्या भगिनी उभे आहे. एवढी समता फक्त आणि फक्त देशामध्ये तुम्हाला वारकरी संप्रदाय. विष्णुदासा निर्णय आहे असा वेदशास्त्री. ठीक आहे, आपण लोकांपेक्षा थोडे मागा असू, पण संस्कृतीच्या बाबतीत विचाराची बैठक आपल्या देशाची जेवढी चांगली तेवढी जगात कोणाचीच नाहीये महाराज. खरं सांगतो तुम्हाला. न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो, एक तर माणसानं देवाच्या स्वाधीन व्हावं, देवाचं दास व्हावं, नाही तर कोणाच व्हावं, साधूचं दास व्हावं. हल्ली आपण देवाच्याही दास होत नाहीये आणि साधूचेही दास होत नाही, आणि संसाराचे दास झाल्याशिवाय राहत कोणी. लक्ष्मीचं दास आहे अजिबात नाही. लक्ष्मीचं दास होऊ नका, लक्ष्मी तुमची दासी झाली पाहिजे. जयाचे नाम पापनासी लक्ष्मी ऐसी, जयाची दासी तो हा तेज पुंजराशी, सर्व भावे तुका त्याशी शरण. आणि तो जगाचा मालक पांडुरंग परमात्मा आहे. तुम्ही त्याचे जर दास झाले तर लक्ष्मी तुमची दास झाल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून दास होत असताना एक तर साधूचं व्हा. तुकोबराय ते एका अभंगामध्ये सांगतात, तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा आजी मज माझा दास करी त्यांचा, माझा दास करी दास करी त्यांचा, संत दासाच्या दासाचा. संतच आहो तुकोबराय तर सांगतात महाराज, संताच्या दारातलं कुत्र झालं तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे. म्हणून जीवन भगवंताच्या स्वाधीन करा, दास संसाराचा नका हो. संसाराचा दास व्हा, संसारासाठी कितीही प्रयत्न करा. आतापर्यंत संसारात कोणी परिपूर्ण झालं नाही. तुम्ही अपेक्षाही करू नका की तुम्ही लय मोठा झेंडा राहणार आहे. तुम्ही काही नाही महाराज. बाप दाद्याने तेच केलं, आपणही तेच करतो, लेकर बाळ सुद्धा तेच करणार आहे. काहीतरी चेंजेस करा. काय चेंजेस करा? इथं येऊन भगवंताची कृपा करा. हे जगातलं सगळ्यात मोठं चेंजेस आहे महाराज. बघ आपल्या माझा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तो ही तैसा झाला. अनेक वर्षापासून, अनेक जीवनापासून आपण हा संसार करत आलोय, पण संसाराचं गणित तुम्हालाही सुटलं नाही आणि मला सुद्धा सुटलं नाही. म्हणून संसाराच्या भानगडीत पडू नका. आज तुम्ही सर्व पुण्यवान मंडळी आहात महाराज. बालेवाडी परिसर हा म्हणजे पुण्याचा गाभा आहे महाराज. काय जसं भारताचं
नाक जम्मू काश्मीर आहे काय, तसं पुणे जिल्ह्याचं नाक बालेवाडी औंध हा परिसर म्हणला तर काही वावगस होणार नाही महाराज. एकदम सुंदर आहे. देवानं काय कमी केलंय महाराज तुम्हाला. अहो मी आमच्या तात्यांना मग अशी म्हणलं 2001-2 मी यायचो त्यावेळेस अख्खं जंगल होतं इकडं, काहीच नव्हतं महाराज. आज एवढं डेव्हलप झालं. चांगलंय, देवाची कृपा आहे तुमच्यावर. हे बघा लक्ष्मीचं मंदिर बांधायची सुद्धा गरज नाही महाराज. लक्ष्मी पाणी भरतीये तुमच्या घरी. काय करतीये? पाणी भरतीये. प्रत्येकाच्या घरी भरतीये. आणि मला आनंद आहे महाराज. एवढा पैसा असून, एवढे श्रीमंत लोक तुम्ही असून, एवढी तुमची प्रॉपर्टी असून सुद्धा तुमच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे आणि तुम्ही ज्ञानोबराय तुकोबरायचे वारकरी. हे संप्रदायासाठी खूप चांगली गोष्ट. लक्ष्मी कुठेही कशी पाणी भरल हो, चांगल्याच ठिकाणी पाणी भरल ना. म्हणून देवानं तुम्हाला आता सगळं दिलेलं आहे. आता तुम्हाला पैसा कमवायची गरज नाहीये. तुमच्या पोरांना आहे ते जरी सांभाळलं तरी अजून 10 पिढ्या बसून खातील, एवढं चांगलंय. नुसत्या रूमा भाड्याने दिल्या तरी भरपूर झालं. बरोबर आहे का नाही? नुसत्या रूमा ऐकायची तर काही गरज नाही. नुसत्या रूमा भाड्याने दिलं तरी पोरं मस्त चांगल्या आनंदाने जगू शकता. मग आता पैसा बी भरपूर आहे. आता काही करायची गरज नाही. आता फक्त तुम्ही कमी पडताय परमार्थामध्ये. कशामध्ये? परमार्थ करा. वेळ देवासाठी द्या. एक ठरवा वेळ की हा वेळ, जसा तुम्ही मोबाईल खेळण्यासाठी वेळ देता, जसं तुम्ही व्यायाम करण्यासाठी वेळ देता, प्रत्येक गोष्टीसाठी वेळ आहे तुमचा, तसा 24 घंट्यातून 1 तास तुम्ही माझ्या पांडुरंगासाठी द्या. त्याच्यात तुमचा मोबाईल नको, बायको नको, प्रॉपर्टी नको, तुमची सत्ता नको, तुमचं पद नको. बस तुम्ही आणि माझा देव. 2 मिनिटं तर त्याच्यासाठी एकदा प्रेमानं रडून पहा ना महाराज. बायकोसाठी तर सगळं जग रडतंय, सत्तेसाठी जग रडतंय, पदासाठी जग रडतंय, पैशासाठी जग रडतंय, प्रॉपर्टीसाठी जग रडतंय. 2 मिनिटं माझ्या पांडुरंगासाठी फक्त 2 अश्रू डोळ्यातून झाडा महाराज. मी नारदाच्या गादीवरून सांगतो, माझा जगाचा मालक एवढा चांगला आहे. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. तुम्ही त्याला म्हणा, देवा मी खूप अधम आहे, मी खूप दुराचारी आहे, मी खूप पापी आहे. अरे त्याने सर्वांचाच उद्धार केलाय महाराज. हिरण्यकश्यपू सारख्याचा उद्धार केलाय, हिरण्याक्ष सारख्याचा उद्धार केलाय, शबरीचा उद्धार केलाय, अहिल्याचा उद्धार केलाय, गणिकेचा उद्धार केलाय, रावणाचा उद्धार केलाय. जेवढे जेवढे वाईट लोक होते त्या सर्वांचा जर माझा जगाचा मालक उद्धार करल तर निश्चित तुमचा आणि माझा सुद्धा उद्धार करल. फक्त आपण तेवढ्या उत्कंठेने जगाच्या मालकाकडे जा. तुमच्या आणि माझ्या अंतकरणामध्ये तो अंकुरच कधी फुटला नाही महाराज. अंकुर फुटलाय सत्तेसाठी, अंकुर फुटलाय नातेवाईकासाठी, प्रॉपर्टीसाठी, पण देवासाठी कधी मन व्याकुळ झालंच नाही. खरं सांगा, निवडणुकीची तारीख डिक्लेअर झाल्यानंतर पुढारी झोपतात का हो? हा, निवडणुकीची तारीख डिक्लेअर झाल्यानंतर पुढारी झोपतात. अहो रात्री 3-3 वाजता बैठकी घेतात हे. मग निवडणुकीसाठी जर तुम्हाला एवढी तयारी करावी लागत असेल तर जगाच्या मालकाची कृपा जीवनामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी किती तयारी करावी लागेल महाराज. एवढं सोपं नाही हो. लोकांना असं वाटतं एकदा नारायणपूरला गेला म्हणजे लगेच गणपती बाप्पाची म्हणजे दत्तात्रयाची कृपा तुमच्यावर झाली. एवढं सोपं आहे का? इकडं लोकांची लिटिगेशन काढायचे, इकडं गोरगरीबायला मारायचं, आणि मग कुठं तू शिर्डीला गेला काय आणि तिरुपतीला गेला काय आणि दिल्लीला गेला का? काहीच फायदा नाही महाराज. मी खरं सांगू तुम्हाला, लोकांना असं वाटतं की तुम्ही लय हुशार आहे. नाही रे बाबा, तुमच्यासारखे अवलिया ज्यांना बनवले तो किती हुशार असेल याचाही विचार केला पाहिजेत का नाही? लोकांना वाटतं आम्ही इकडे. अजिबात नाही महाराज. तुम्ही पैसा कमवू नका असं शास्त्राने सांगितलेच नाही, पण कमवत असताना तुकोबा सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. महाराज समाधान जे आहे ना ते पैशात नाहीच महाराज. तुम्ही बघा पैशावाल्याच्या घरी जा महाराज, अशी टेन्शन मध्ये असतात ते. बाबा 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 काय करावं, कसं करावं. आम्ही गेलो की पहिले डायरेक्ट दुबईचे काजू असतात बरं गुरुजी आम्हाला, बदाम बिदाम ते काय ते 1 नंबर सगळं. आणि जेवायला तर 40 आयटम आणि ते शेजारीच बसेल असतं. त्याच्या ताटात 2च पदार्थ, मुंगाची डाळ आणि ज्वारीची भाकर. आपण म्हणावं साहेब खा ना, ते म्हणतात छे छे जमत. अहो साहेब गुलाबजाम घ्या ना, म्हणतात छे छे अजिबात जमत नाही. डॉक्टरने फक्त गोळ्याच खायला सांगितल्या, दुपारी 2, सकाळी 2 आणि संध्याकाळी 2. पैसा असून फायदा नाही. पैसा खर्च करण्यासाठी शरीर सुद्धा चांगलं लागतं, याला सुद्धा प्रारब्ध लागतं. विठाला विठा
पळण्यात नाही बरं, थांबण्यात आहे. ज्या परिस्थितीमध्ये ना त्या परिस्थितीमध्ये समाधान माना. अरे काय होतं महाराज आपल्याकडं, येता नाही काही घेऊन आलो नाही. आया था नंगा और जाएगा बिनंगा. तुम्ही किती गोल्डन मॅन असू द्या, बार 4 बोटाच्या अंगठ्या असू द्या, इकून अंगठ्या असू द्या, सोन्याची घडी असू द्या, ब्रासलेट असू द्या, लॉकेट असू द्या, आणि तुम्ही जर मेले ना महाराज, मला एवढंच सांगायचं, माणूस मेल्याबरोबर 1 सेकंदात त्याचं नाव कमी होतं महाराज. जर एखादा मोठा माणूस गेला ना तर लोक म्हणत नाही की साहेब येत आहेत, लोक म्हणतात बॉडी येत आहेत. काय म्हणतात लोक? हॉस्पिटल मधून काय येत आहे? हा, मग तो देशाचा पंतप्रधान जरी असला तरी म्हणत नाही पंतप्रधान येत आहेत. काय म्हणतात लोक? अरे मेल्यानंतर जर 2 मिनिटात तुमचं नाव लोक विसरतात, 17 ते 18 दिवसात 7 बाऱ्याहून तुम्हाला वजा करतात. तुम्ही नेमकं कोणत्या गुरमीत चालले मला हेच कळत नाही. युक्त माणूस म्हणे महाराज मी जर मेलो ना तर असं समजा आमच्या पुणे जिल्ह्याचं राजकारणच संपलं. म्हणलं तू मरून बघ ना एकदा, तू मर, तुझ्यापेक्षा चांगलं राजकारण करतात लोक. जगातील सर्वात सुंदर मंदिर राम मंदिर, त्याचं सुद्धा स्टेटस लोकांनी 1 दिवस ठेवलं महाराज. किती दिवस ठेवलं? राम मंदिराचं स्टेटस किती दिवस ठेवलं लोकांनी? अरे देशातील सर्वात सुंदर मंदिराचं लोक स्टेटस 1 दिवस ठेवतात. तुमचं माझं स्टेटसच काय आणि लोक काय म्हणून ठेवतील हाही एक मोठा प्रश्न आहे. म्हणून तुम्ही ज्या तंद्रीत जगताय ती तंद्री सोडून द्या, वेळ काढा. सावध सावधान वाचे बोला नारायण. सावधान व्हा, करा रे बापानो साधन, हरीचे झनी करणीचे करू नका. येणे नो हे जन्म यमाची यातना, ऐशी या साधना करा काही. परत परत नाही महाराज, तुम्ही देवाला विनंती करा. निश्चित माझा जगाचा मालक काय करेल, तुमची संसार रूपी नौका पैल तीराला नेईल. नाव किनारे लगा नदिया गहरी, नाव पुराणी. हे प्रभू नदी गहरी है, नाव पुरानी, बूढ़त जहाज तरा, जन्म जन्म का मैं हूँ भटका, बेड़ा आज भंवर में अटका, पार करो भंडारी हो, दूर करो दुख मेरा. फक्त तुम्ही त्याला विनंती करा, आणि त्याला विनंती केल्यानंतर निश्चित माझा जगाचा मालक तुम्हाला या संसार रूपी समुद्रातून पार केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, दास होत असताना कोणाचे व्हा? पांडुरंगाचे व्हा. दास होत असताना माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचे व्हा. मी तरी या मताचा महाराज गाड्यानो. पुणे जिल्ह्यामध्ये जन्माला लोक आलेले, तुम्ही तुमच्या घरात सुद्धा ज्ञानोबराय तुकोबराय सोडून दुसऱ्या माणसाचा फोटो नाही दिसला पाहिजेत महाराज. वस्तुस्थिती महाराष्ट्रात राहून सुद्धा काही पुण्यात राहून त्यांना आळंदी माहित नाही. ते म्हणतात आळंदीला काय, समजा हे पाकिस्तानचं बेन चुकून इकडे आलेलं आहे महाराज. अवकटीने ना इथून लोक तिरुपतीला जाताना आळंदीला येत नाही. काय बावळे पण आहे, काही कळत नाही. काय झालंय माहितीये का? तुम्हाला असं वाटतं ज्ञानोबराय देऊन देऊन काय देणार आहे. तुम्ही त्या ताकदीनं माझ्या ज्ञानोबरायकडे गेले नाही महाराज. अरे ज्ञानोबराय अख्ख्या विश्वाची माय आहे महाराज. काय? विश्वाची माय. फक्त आईला मागून तर पहा तुम्ही काय द्यायचं राहिलंय महाराज त्यांनी. अरे आमच्यासारखे बावळे लेकरं एवढं सुंदर देऊन टाकलं महाराज की खाता खावे ना एवढं देऊन टाकलंय. अजून काय द्यायला पाहिजेत महाराज? फक्त तुमचं काहीतरी पाप आहे. परिपाहे बीज करील ते काय नो हे महाराज, परिपाहे बीज काय नाही केलं. जयाने घातली मुक्तीची गवांदी. अरे अन्न क्षेत्र घातलंय कशाचं? मोक्षाचं. फक्त आपलं पाप आहे, आपण ज्ञानोबराय तुकोबराय पर्यंत पोहोचत नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती. तुकोबराय सांगतात आम्ही जन्माला आलो पण दास विठोबाचे झालो विडोबा. लक्ष्मी माता मित्र मंडळ यांच्या वतीने हा लक्ष्मी माता मंदिर जीर्णोद्धार खूप सुंदर मंदिर तुम्ही सर्व मंडळींनी बनवलंय. द्यावे तेवढे धन्यवाद. नजर लागाव एवढं सुंदर मंदिर आहे.
आणि मेन चौकात आहे परत, बरोबर आहे का नाही? म्हणून आता एवढं सुंदर मंदिर बांधलं, त्या मंदिराची जोपासना ही त्याच पद्धतीने तुम्ही सर्व मंडळी करसाल अशी मला सर्वांना विनंती करायची. पहिलं तर सर्वात मोठं धन्यवाद द्यायचं तरुणांना. कुठेही पहा महाराज, आज संप्रदायाला खूप चांगले दिवस आहे. का? कारण 85% तरुणांची संख्या परमार्थाला आहे महाराज. हे संप्रदायासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. आज कुठेही कीर्तनाला जा तुम्ही, आयोजकही तरुण, वादकही तरुण, गायकही तरुण, टाळकरी तरुण, चौकदार सुद्धा तरुण, ऐकणारे सगळे तरुणच आहेत. आणि तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. म्हणून सर्व इथं बसणाऱ्या सर्व तरुणांना माझी विनंती, पोरांनो, तुम्ही उद्याचं या देशाचं भविष्य आहात. उद्या या देशाची भगवी पताका तुमच्या सर्वांच्या खांद्यावर आहे. भगवी पताका ही कोणत्या पक्षाची नाहीये, भगवी पताका ही वारकरी संप्रदायाचा ध्वज आहे महाराज. हिंदू धर्माचा काय आहे? ध्वज आहे. आणि तो ध्वज आपल्याला असाच चालवणं हे तुमचं आणि माझं कर्तव्य नसून तो तुमचा आणि माझा काय आहे? धर्म आहे. म्हणून देशाविषयी धर्माविषयी प्रत्येकाने एकत्रित या. अगदी 2 दिवसावर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आलेली आहे. महाराष्ट्रातल्या सर्व तरुण मंडळीला माझी विनंती आहे, महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला माझी विनंती आहे, माझ्या राजाचा उत्सव साजरा करत असताना, माझ्या राजाची जयंती साजरी करत असताना महाराष्ट्रातल्या कोणत्याच तरुणांनी डीजे लावून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची नाही. दारू पिऊन माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची नाही. अरे तुम्ही पिलेली दारू जर तुमच्या बापाला आवडत नाही, तुम्ही दारू पिऊन घरी गेल्यानंतर तुमच्या बापानं तुम्हाला शब्बासकी दिली, कधी झालं का असं? मग तुम्ही पिलेली दारू जर तुमच्या बापाला आवडत नाही, माझा छत्रपती अख्ख्या देशाचा बाप होता, त्या बापाला तुम्ही दारू पिलेली कशी आवडत? सर्वांना माझी विनंती आहे, राजाची जयंती साजरी करत असताना सुंदर करा. मी असं नाही म्हणणार तुम्हाला की प्रत्येकाने कीर्तन ठेवा, या मताचा मी महाराजच नाहीये की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला तुम्ही कीर्तन ठेवा, अजिबात नाहीये. पण सर्व तरुणांनी एकत्रित या. तुम्ही थोडा जर विषय बघितला तर तुमच्या लक्षात येईल, ठराविक ठिकाण जर सोडले तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला आणि गणपती मिरवणुकीला अजून सुद्धा महाराष्ट्रातल्या माता मावल्या जास्त जात नाही. याचं कारण त्या मिरवणुकीचं स्वरूप तुम्ही एवढं खालच्या दर्जाला नेलंय की माझ्या आई बहिणींना तुमच्यावर विश्वास राहिलेला नाहीये. नुसतं सप्त्याच्या मिरवणुकीची नुसती सूचना द्या. उद्या सकाळी 7 वाजता आपल्या सप्त्याच्या पारायणाची मिरवणूक होणार आहे, ग्रंथ मिरवणूक होणार आहे. सकाळी 6 वाजता माझ्या माय मावल्या कलश घेऊन हजर असतात. का? त्यांना त्या मिरवणुकीवर विश्वास आहे. तसं माझी सर्व तरुणांना माझी विनंती आहे, अरे राजाचे उत्सव साजरे करणं म्हणजे नेमकं काय हो महाराज? गाड्यावर आता बघा ना तुम्ही, जिकडं तिकडं फक्त छत्रपती झळकणार, फक्त 19 पर्यंत, 19 तारखेपर्यंतच माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असं नाहीये महाराज. अरे राजाचं कार्य एवढं महान आहे की दररोज जरी तुम्ही माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती केली तरी आपण त्याच्या उपकारातून ऋणी होऊ शकत नाही, एवढे उपकार आहे महाराजांचे. आज माझ्या मायमावल्यांच्या कपाळाला जे कुंकू आहे आणि जे मंदिर तुम्हाला दिसतं, हे सगळे उपकार जर या महाराष्ट्रात कोणाचे असेल तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे. परवा दिवशी एका माणसाने मला सांगितलं, म्हणे महाराज काय छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन असेल हो. आज 500-500 रुपयावर लोक मॅनेज व्हायला लागले महाराज, 1000 रुपयावर लोक मॅनेज व्हायला लागले. एका मंत्रिपदासाठी लोक घरही सोडायला लागले, दारही सोडायला लागले, कोणी कोणालाही मॅनेज व्हायला लागले. अरे छत्रपती एक असा राजा झाला की त्याच्यासाठी लोक मरण सुद्धा स्वीकारायला तयार होते. शिवा काशीद नावाचा राजांचा मावळा, त्याला माहित होतं मी जर राजाच्या जागेवर गेलो तर काही तासानंतर माझा घाट ठरलेला आहे. तरी छत्रपती शिवाजी महाराजाला सांगतायत, ओ राजे एकदा मला मरण्याची संधी द्या. अरे ज्या माणसासाठी माणसं मरण मागत असेल तो राजा तुमच्या माझ्यासारखा थोडा असेल महाराज. आपण फक्त छत्रपतीला मराठ्यापुरतं मर्यादित ठेवलंय, आपण छत्रपतीला फक्त महाराष्ट्रात मर्यादित ठेवलंय, आपण छत्रपतीला फक्त भारतापुरतं मर्यादित ठेवलं. मी नारदाच्या गादीवरून सांगतो, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा या विश्वाच्या पाठीवर परत जन्माला येणार नाही, एवढं सुंदर कार्य माझ्या राजाचं होतं. म्हणून त्या राजाची जयंती सर्व जय्यत तयारी करा, पण करत असताना राजाच्या नावाला गालबोट लागल असं कोणतंही कार्य करू नका. कीर्तन नाही ठेवलं तरी चालेल, सगळे तरुण एकत्रित या. त्या दिवशी तुम्ही तुमचं गाव जरी स्वच्छ केलं तर त्याच्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजाची दुसरी जयंती अजिबात नाहीये. खरंच सांगू का महाराज तुम्हाला, राजानं जीवनामध्ये ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी जीवनामध्ये उतरा.
निश्चित माझ्या राजाला समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. राजाचं कार्य महान होतं. तुम्ही आणि मी जयंती करतोय, तुमचं माझं कर्तव्य होतं. त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विरोध करणाऱ्या लोकांच्या अंतःकरणामध्ये सुद्धा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी तेवढाच आदर होता. म्हणून त्या राजाचे आपण अनुयायी आहोत. म्हणून अगदी सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे, अरे मुस्लिम धर्माचे लोक तुमच्या सोबत राहतात. तुम्ही आतापर्यंत तरी एखाद्या माणसानं सांगा की मला मस्जिदवर हिंदी गाणं ऐकलं का तुम्ही? कधी नाही ऐकणार महाराज. एखाद्या ख्रिश्चन धर्माच्या चर्चवर हिंदी गाणं ऐकलं का तुम्ही? नाही ऐकणार मरुस्तर सुद्धा. कधी बौद्ध धर्माच्या बौद्ध विहारावर हिंदी गाणं ऐकलं तुम्ही? अजिबात ऐकणार नाही. कधी एखाद्या जैन मंदिरावर हिंदी गाणं ऐकलं तुम्ही? अजिबात नाही. मग मुस्लिम धर्माचे लोक त्यांच्या मस्जिदवर हिंदी गाणं लावत नाहीये. जैन धर्माचे लोक त्यांच्या जैन मंदिरावर हिंदी गाणं लावत नाही. 2. ख्रिश्चन धर्माचे लोक त्यांच्या चर्चवर हिंदी गाणं लावत नाही. 3. बौद्ध धर्माचे लोक त्यांच्या बौद्ध विहारावर हिंदी गाणं लावत नाही. 4. तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसमोर तुम्हाला गाणे लावण्याचा अधिकार कोणी दिला? 1. माझ्या देवी मातेसमोर तुम्हाला गाणे लावण्याचा अधिकार कोणी दिला? 2. माझ्या गणपती बाप्पा समोर तुम्हाला हिंदी गाणे लावण्याचा अधिकार कोणी दिला? अरे तुम्ही तुमच्या धर्माची जोपासना नाही करायची तर करणार कोण आहे? आता कीर्तन संपलं, कीर्तन संपल्यानंतर एखाद्याने सांगितलं दादा चला ना चहा घ्यायला, आणि मी जर तुमच्या बंगल्यामध्ये चप्पल घालून तुमच्या बैठकीत गेलो, तुम्ही काय विचार करसाल? याला कीर्तन करण्याचं नॉलेज आहे पण याला वागाव कसं अक्कल नाहीये. कारण तुमच्या घराचा एक नियम आहे, मला जर तुमच्या घरात यायचं असेल तर चप्पल दारात काढावं लागते. कुठं काढावं लागते माया हो? जर मला तुमच्या घरात यायचं असेल तर चप्पल दारात काढावं लागते. हा जर तुमच्या घराचा नियम आहे तर माझ्या हिंदू धर्माचे सुद्धा काहीतरी नियम असतील. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, तुम्हाला राज्याची मान उंचवता नाही आली तरी चालेल, पण तुमच्या चुकीच्या धोरणामुळे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाची मान खाली जाईल असं कोणतंही कार्य करू नका. याच्यापेक्षा दुसरी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीच नाहीये. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, सर्वांनी महाराष्ट्रात, तसंही सध्या महाराष्ट्रात सगळीकडे वातावरण सध्या खूप हिंदू धर्माचं सगळीकडे भगवं वातावरण आहे. महाराज जिकडं जा तिकडं प्रसन्न वातावरण आहे. ज्ञानोबराय तुकोबराय करो, हे प्रसन्न वातावरण असंच राहो आणि भविष्यात 5 वर्षात माझा भारत देश हिंदू राष्ट्र हो अशी आपण लक्ष्मी मातेच्या चरणी काय समाधान आहे. महाराज खूप चांगलं वातावरण आहे, फक्त त्या वातावरणाला ढवळण्याचा प्रयत्न करू. मी तर भगवंताकडे गेलो की भगवंताला हेच म्हणतो, हे भगवान मुझे अपनों से बचा लेना औरों को तो मैं देख लूंगा. आपलं वाटुळ जेवढं आपल्या लोकांनी केलं तेवढं दुसऱ्या लोकांनी केलं नाहीये. आम्ही प्रभू रामचंद्राच्या राम मंदिराच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या कालावधीमध्ये दुबईला कीर्तनाला गेलो होतो. महाराज आनंद वाटला आम्हाला. सर्व शहर पाहिलं, सगळं खूप त्यांनी सांगितलं आम्हाला की आम्ही 30 वर्षात डेव्हलप झालो. किती वर्षात डेव्हलप झालो? ज्या देशामध्ये पाऊस पडत नाही, ज्या देशामध्ये काही उगवत नाही, त्या देशाला जगातील सगळे देश पसंती देतात. त्याचं कारण काय? तिथं हुकुमशाही आहे. काय? हुकुमशाही आहे. मला सुद्धा हुकुमशाही मान्य आहे, तुम्हाला सुद्धा हुकुमशाही मान्य आहे, पण हुकुमशाही ही लोकांच्या हिताची असली पाहिजेत. कशाची असली पाहिजेत? लोकांच्या हिताची असली पाहिजेत, लोकांच्या विकासाची असली पाहिजेत. घर फोडण्याची हुकुमशाही कोणालाही मान्य अजिबात नाहीये, अजिबात कोणालाच मान्य नाहीये. हुकुमशाही ही शेतकऱ्याच्या प्रगतीची असावी. त्यांनी आम्हाला सांगितलं म्हणे महाराज आम्ही इथं 400 रुपये किलो कांदा घेतो. किती घेतो? 400 रुपये किलो कांदा घेतो. आपल्या तिकडं 10 रुपयानं सुद्धा तो कांदा कोणी घेत नाहीये. काय प्रॉब्लेम आहे? इथली पॉलिसी ठरलेली आहे देशाची. इथं गरीबाला कधी श्रीमंत व्हावं द्यायचं नाहीये. गरीबानं गरीबच राहायचं आणि श्रीमंतानं श्रीमंतच राहायचं. गरीब ज्या दिवशी श्रीमंत होईल त्या दिवशी यांच्या मागं फिरायला कोणीतरी लागल ना. त्याच्यामुळं गरीब माणूस कधी मोठा होणार नाहीये. 1947 पासून तर 2024 चालू आहे. आतापर्यंत हजारो सरकार आले ना हजारो सरकार गेले. आतापर्यंत या देशामध्ये कोणत्याच सरकारने माझ्या शेतकऱ्याचा विचार केलेला नाहीये. देशाचे पंतप्रधान म्हणतात की देश महासत्ता झाला पाहिजेत. आमची सुद्धा इच्छा आहे मोदीजी देश महासत्ता झाला पाहिजेत. अहो पण देश महासत्ता काही बिल्डरांकडून होणार नाहीये. देश महासत्ता काही उद्योगपत्यांकडून होणार नाहीये. देश महासत्ता काही पुढाऱ्यांकडून होणार नाहीये. ज्या दिवशी या देशातला प्रत्येक शेतकरी सदन होईल त्या दिवशी माझा भारत देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाहीये. त्याच्यासाठी माझी सर्वांना विनंती आहे, देशाविषयी धर्माविषयी प्रत्येकाने एकत्रित या. आज किती बहुसंख्येनं तुम्ही उपस्थित आहात. असेच जर आपण धर्मासाठी एकत्रित राहिलो तर निश्चित तुमचे दिवस आणि उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे
प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा करा. मी नेहमी सांगत असतो, ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल, ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल, त्या दिवशी निश्चित तुम्ही पोरके होसाल. पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो, प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. नबीची चांदणी तू ग, चंद्राची कोर, शीतळ तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाला माझे हात जोडून विनंती द्यायला, प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा करा, धर्माची सेवा करा. लक्ष्मी माता मित्र मंडळ यांनी खूप गोड नियोजन केलंय महाराज. नजर लागावा एवढा सुंदर कार्यक्रम आहे. तसंही पुण्यातले कार्यक्रम म्हणजे ऐश्वर्य संपन्न कार्यक्रम असतात महाराज. परमार्थ किती थाटामाटात करायचा हे महाराष्ट्रातल्या कीर्तनकाराला जर बघायचं असेल तर निश्चित या परिसरात बाणेर पाषाण वगैरे या परिसरात कीर्तन करून पाहायचं. खूप सुंदर नियोजन, द्यावे तेवढे धन्यवाद. ज्या तरुण मित्र मंडळींनी एवढे हे गोड मंदिर बांधलंय, सहकार्य तर सर्वांनीच केलंय महाराज. असा माणूस नाही की त्याने सहकार्य केलं नाही, पण त्यांच्यासाठी पुढाकार या सर्व तरुण मित्र मंडळीने, त्यामध्ये लक्ष्मी माता मित्र मंडळ यांच्यासाठी सर्वांनी एकदा जोरात टाळी वाजवा महाराज. वा. जसं आदर्शयुक्त मंडळ तुम्ही सर्व मंदिर बांधलंय, तसं तुमच्या मंडळाचा सुद्धा आदर्श अख्ख्या पुणे जिल्ह्यातल्या मंडळीने घ्यावा. एवढं सुंदर कार्य तुम्ही तरुण मित्र मंडळींनी करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच आमच्या आळंदीचे गुरुजन महाराज मंडळी, त्यामध्ये आमच्या नामदेव जनाई वारकरी शिक्षण संस्थेच्या ह्या आमच्या सगळ्या मुक्ताई, बरोबर आहे का नाही, या सर्व छोट्या छोट्या मुली महाराज. आनंद आहे काय का. कोण जाणे कोणा घडे उपासना, न जाणो उद्या एखादी याच्यात मुक्ताई होऊ शकते, न जाणो उद्या एखादी लता दिदी सुद्धा याच्यात होऊ शकते. कोणाच्या हातून कधी काय होईल काही सांगता येत नाही, कधी काही पण होऊ शकतं. आता ज्यावेळेस सगळे आमदार गुवाहाटीला गेले त्यावेळेस आपल्याला वाटलं होतं का आता नक्की देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होणार आहे. तुम्हाला कोणाला तरी वाटलं होतं का शिंदे मुख्यमंत्री होतील म्हणून? झाले का नाही? त्याच्यामुळे प्रत्यक्षाने अपेक्षा ठेवा, तुमचा कधी नंबर लागू शकतो, बरोबर आहे का नाही. फक्त स्वप्न चांगलं ठेवा. काही माणसं बी हलकट स्वप्न बी हलकट असतो. नाही आता स्वप्नात जर समजा तुम्हाला गाडी घ्यायची, काही स्वप्नात बी लुनाच घेतात हो. अरे स्वप्नात लुना घेत असते काय येड्या. स्वप्नात जर गाडी घ्यायची तर कमीत कमी लँड क्रुझर घे, रेंज रोवर घे, तिथं काही बँकेचे हप्ते भरायचे का डाऊन पेमेंट भरायचं का काय, जाऊन घेऊन यायची. माझा एक मित्र आहे म्हणे पुरुषोत्तम, काल स्वप्नात मी चटणी खाल्ली. अरे मला हलकटा गुलाबजाम खायचे ना, का पैसे थोडे लागतात काय. आता स्वप्नात चहा प्यायचा तर मग ताज हॉटेलमध्ये जाऊन पे ना. स्वप्नही चांगले ठेवा आणि त्यानुसार माणसानं काय करा, प्रयत्नही करा. निश्चित सत्य संकल्पाचा नारायण. आमच्या संस्थेतले हे सगळे छोटे छोटे मुलं, यातला नाही मुलगा कीर्तनकार झाला तरी चालेल, त्यातली नाही कोणती मुलगी गायक झाली, कीर्तनकार झाली, वादक झाली तरी चालेल,
पण त्यातली एक मुलगी जर सुसंस्कारिक जीवन जगली आणि वारकरी परंपरा जर तिनं चालवली तर ती आईच्याही घराचं मांगल्य करते, नवऱ्याच्याही घराचं मांगल्य करते. हे फक्त योगदान संप्रदायाचं आहे महाराज, बरोबर आहे का नाही? हे आमचे सर्वच साधक मंडळी सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. कधी कधी एक पाखवाजा भेटत नाही, पाखवाजी वेटिंगवर आहे आज, बरोबर आहे का नाही? कधी कधी गायक भेटत नाही, फक्त दोघाच गायकांनी चाली म्हणले, अजून तर काही उभेच आहे, बरोबर आहे का नाही? आमचे सगळ्यांचे गुरुजी, आमचे गरड गुरुजी आहेत, इकडं आमचा दादा, आमचे कावळे दादा आहेत, गव्हाणे आबा आहेत. याचं तर काही पाहायचंच काम नाही महाराज. पहिल्यांदा तुमच्या पुण्यामधून एवढं गुटगुटीत लेकरू तयार झालंय बरं महाराज. म्हणजे आळंदीकरांनी ज्याला लाईक केलं ते, नाही तर तुमचं ना आमचं बजेट जमतच नाही. 10 तिथं कट कट 10 तिथं कट तुम्हाला जमत नाही ते फक्त. आणि ती त्याचा स्वभाव असा आहे, किती डांबरट कीर्तनकार असू द्या, त्याच्याकडे पाहिलं की ते कीर्तनकार त्याच्या प्रेमातच पडतं, असं गुपगुपीत आहे महाराज, बरोबर आहे का नाही? आपला तर आवडता पाखवाजा येतो, वा वा वा. म्हणजे पुण्यात पहिल्यांदा आवडला कोणीतरी मला, बरोबर आहे का नाही? म्हणून खूप सुंदर सर्वच मंडळी आहेत, सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो.